तर भावानं तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार हवं. सकाळ सकाळी झोपत न उठवून 6 वाजता मला नेलते बघा मार्केटला. आंबा आणायला जायचं होतं, त्यामुळे चाललेलो मार्केटला. तिथं न पोचलो मार्केट पाशी पोचल्यानंतर गाड्या लावायला जागा नव्हत्या. डायरेक्ट सगळ्या रोडवर गाड्या होत्या सगळ्या. कुठं तर जागा बघून लावली गाडी आम्ही. तिथनं चाललेलो बघा. ते जॉबवर गेट बंद करायला की आम्ही जात्याला बघून मार्केटमध्ये पोचल्यावर ना बघील तिकडं आंबा जाई नसता. तिथनं बी घेतल्या बघा. आपल्याला पाहिजे होत्या 5 पेट्या घ्यायच्या होत्या. आपण घेतल्या 5 पेट्या बघा. तिकडे सौदा बिवदा चालू होतं. पाट्यादिशी घेऊन जाऊया म्हणून पर्यंत 9 वाजलेले. 6 वाजल्यापासून फिरून आता आम्हाला एक चांगला आंबा भेटलाय बघा. पैसे गेले तर जाऊन दे, खरं आंबा घ्यायचा तर चांगलाच घ्यायचा. त्यामुळे आंबा घेऊन आपण चाललेलो बघा. मामाने 3 पेट्या घेतलेल्या, मी 2 पेट्या घेतलेल्या आणि चाललेलो. मार्केटला एवढा आंबा आहेत की फसवी लय करतात हो. कर्नाटकचा आंबा आणून रत्नागिरी, देवगड, हापूस ह्या वरून इकते. त्यामुळे चांगला आंबा बघूनच घ्यायचा. तिथं ना आलो बाहेर बघतोय तर काय पाक त्या धामणी रोड पर्यंत गाड्या लागल्या. इकडं सत्संग पर्यंत गाड्या लागल्या. गाड्या ढिगभर लागल्यात. लोक लय आल्यात तो आंबा न्यायला. तिथनं आंबा बिंबा गाडीत ठेवून तिथनं निघालो बघा. तिथनं 100 पट्टीला आल्यावर ना बाजार होता. भाज्या त्याने घ्यायच्या होत्या म्हणून थांबलेलो. तिथनं वांगी 1 किलो घेतली. बाकीच्या सगळ्या भाज्या घेऊन चालत्या. वांगीच तेवढी राहिलेली म्हणून वांगे बी घेऊन जाऊया म्हणलं. तिथनं गाडी बिडी आली. गाडीत बसून चाललो बघा. आता थांबायचं नाही म्हणलं. उशीर झालाय. गाडीवर बी जायचंय, त्यामुळे जाऊया म्हणलं.